तर बातमी सांगलीतून आहे. तिकडे गारपिटीचा मोठा फटका जिल्ह्याला बसलेला आहे. आधीच आखाती युद्धाच्या संकटात सापडलेले द्राक्ष आता अस्मानी संकटात सापडलेत. मिरज तालुक्यात सलग 2 दिवस झालेल्या गारपिटीनं द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्यात. हजारो हेक्टरवरील द्राक्ष बागांना गारपिटीचा आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा फटका बसलाय. भरमसाठ मोठा गारपीटचा पाऊस झाला. त्यात आमच्या 4 एकर द्राक्ष बागेचे व डाळिंबाचे एवढे अतोनात नुकसान झाले आहे की एवढ्या मोठा गारा होता की अक्षरशः घड्याचा चक्काचूर झालेला आहे. आज आम्ही जर नवीन बाग लावून जर पिकवायची म्हटलं तर एकरी 10-10 लाख रुपये खर्च येतोय आणि मजुरांचा खर्च वेगळा, औषध पाण्याचा खर्च वेगळा. तर आमचं एवढं मोठं नुकसान झालं की एकरी 14-15 लाख रुपये तर असं सध्या जर खर्च काढला तर एवढा खर्च आमचा झालेला आहे. गारा जवळजवळ मोठ्या जशा गारगोटीच्या गारा होत्या लहानपणी खेळताना गोट्या एवढ्या मोठ्या साईजच्या गारा पडून या ठिकाणी मिरज पूर्व भागातलं आणि सलगर गावामध्ये प्रचंड असं मोठं नुकसान झालेलं आहे. द्राक्ष बागांचं नुकसान झालेलं आहे. काही जणांची तर आता माळव्यांचं टोमॅटोचा उद्या म्हणजे आज चांगलं दिवस बघून काढायला आलेला मालसुद्धा त्या ठिकाणी त्याचं हातरून झालेलं आहे. मिरच्यांचं नुकसान झालेलं आहे, ऊसाचं नुकसान झालेलं आहे, पेरू आहे, आंबा आहे, सर्वच पिकांचं भाजीपाल्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी झालेलं आहे.